Good morning, friends. Today we will continue the extract 4 minutes that get you hired. In this particular extract, we are going to think about what are the necessities of facing an interview. मुलाखतीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे आपल्याला समजून घेणं या एक्स्ट्रॅक्टच्या माध्यमातून अत्यंत गरजेचं आहे. त्यातल्या काही गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आता उर्वरित ज्या काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया. Good eye contact is also important. One study found that job applicants who make more eye contact are perceived as more alert, dependable, confident and responsible. म्हणजे समोरच्या इंटरव्ह्यू पॅनलमधील एक व्यक्ती जर डाव्या बाजूने तुम्हाला प्रश्न विचारत असेल तर तुम्ही त्याच्याकडे पाहून उत्तर देणं हे गरजेचं आहे. जर तुमचा आय कॉन्टॅक्ट त्या व्यक्तीशी होत असेल तर निश्चितपणानं त्याचा एक सकारात्मक प्रभाव त्या इंटरव्ह्यू पॅनलमधल्या मेंबर्सवरती होऊ शकतो. पण तुम्ही व्यक्ती एक प्रश्न विचारते आणि तुम्ही दुसऱ्याकडे बघून त्याचं उत्तर जर देत असाल तर त्या ठिकाणी यू आर नॉट ॲड्रेसिंग द प्रॉपर पर्सन असा त्या ठिकाणी अर्थ होऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याला चांगला आय कॉन्टॅक्ट प्रत्येक त्या ठिकाणचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी मेंटेन करता आला पाहिजे. त्यातून या आय कॉन्टॅक्टमधून तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्ही फार कन्फर्म आहात तुमच्या मताशी, हे त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. One study found the job applicants who make more eye contact are perceived as more alert. आणि यातून त्या आय कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुम्ही अलर्ट किती आहात हे देखील त्या ठिकाणी डिस्प्ले होऊ शकतं. किंवा डिपेंडेबल, कॉन्फिडंट आणि रिस्पॉन्सिबल ह्या वेगवेगळ्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीजसुद्धा त्या ठिकाणी व्यक्त होऊ शकतात. तुमचा आय कॉन्टॅक्ट त्यासाठी चांगला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. से व्हॉट यू मीन. लक्षात ठेवा, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुम्ही तुमच्या शब्दातून, तुमच्या जेस्चर्समधून, तुमच्या बॉडी लँग्वेजमधून व्यक्त केलं पाहिजे. तर आणि तरच त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रॉपर इफेक्ट त्या ठिकाणी देता येऊ शकेल. युअर गोल इज टू एक्झ्यूड कॉन्फिडन्स अँड बी बिलीव्ड. Clinch that favorable first impression by making your words consistent with your body language. लक्षात ठेवा, तुमच्या बॉडी लँग्वेज बरोबर कन्सिस्टंट असणारे म्हणजे सातत्यपूर्ण असणारे तुमचे शब्द असले पाहिजेत. म्हणजे जेणेकरून तुमचे शब्द आणि तुमची बॉडी लँग्वेज हे जर एकत्रित आले तर त्याचा 100% प्रभाव समोरच्या व्यक्तीवर होऊन त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळणं क्रमप्राप्त झालं पाहिजे. अशा पद्धतीची फिलिंग त्या ठिकाणी तयार करता आली पाहिजे. हे करणं तुमच्याच हातात आहे, कॅन्डिडेटच्याच हातात आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे काही बोलाल ते विचारपूर्वक बोललं पाहिजे. आणि नुसतंच विचारपूर्वक नव्हे तर ते मिनिंगफुल असलं पाहिजे. समोरच्याला त्याचा मिनिंग प्रॉपर कम्युनिकेट झाला पाहिजे. इफ दे आरंट इन सिंक युअर मिक्स्ड मेसेजेस आर बाउंड टू कन्फ्यूज युअर इंटरव्ह्यूअर. लक्षात ठेवा, जर तुमचे शब्द योग्य नसतील तर त्या ठिकाणी समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कन्फ्यूज करत आहात आणि ते कन्फ्यूज होणं तुमच्या जॉब मिळण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओपन अँड क्लोज युअर कॉन्व्हर्सेशन ऑन अ पॉझिटिव्ह नोट. लक्षात ठेवा, तुमचं इंटरव्ह्यू, तुमचं संभाषण हे सकारात्मक पॉईंटवरती सुरू झालं पाहिजे आणि त्याचा शेवटसुद्धा सकारात्मक झाला पाहिजे. हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही बाहेर निघून येत असताना त्या इंटरव्ह्यू पॅनलवरती एक तुमचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह ठेवून माघारी आलं पाहिजे. हे जर आपण करू शकलो तर आपण इंटरव्ह्यूमधले विनर असू, हे निश्चितपणानं म्हणायला काही हरकत नाही. फॉर एक्झाम्पल, यू हॅव स्टडीड द कंपनीज ॲन्युअल रिपोर्ट अँड यू शुड हॅव. म्हणजेच आपण ज्या कंपनीत जॉब करायला जाणार आहोत किंवा जाऊ इच्छितो त्या कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट आपण बघितलाच पाहिजे. कारण जर तो बघितला नसेल तर आपण त्या कंपनीबद्दल किती माहिती घेतलेली आहे किंवा त्या कंपनीबद्दल आपण काय क्युरिओसिटी म्हणून जाणून घेतलेलं आहे हे जर त्यांना लक्षात नाही आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉब भेटू शकत नाही. आणि त्यासाठी आपल्याला हे अत्यंत गरजेची बाब म्हणून किंवा अत्यंत महत्त्वाची बाब म्हणून त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. कन्सिडर remarking on any substantial progress the firm has made within the past year or cite an area of the company involvement that interests you. लक्षात घ्या, कंपनीनं कोणत्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे हे सुद्धा त्या इंटरव्ह्यूमध्ये जाण्यापूर्वी तुमचं प्री डिटर्मिन्ड असलं पाहिजे. म्हणजे पूर्व नियोजित असलं पाहिजे की तुम्ही ह्या विभागामध्ये काम करू इच्छिता किंवा कंपनीचा हा विभाग चांगली प्रगती करत आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करता आलं पाहिजे. म्हणजे यू हॅव मायन्युटली स्टडीड द कंपनीज अप्स अँड डाऊन्स अँड हाऊ यू कॅन टेक द कंपनी ऑन द
पिक्स ऑफ द सक्सेस. म्हणजे कंपनीला जर यशाच्या शिखरावर न्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट पाहिला पाहिजे, त्या कंपनीचा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे, तर आणि तरच त्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळण्याच्या जास्तीत जास्त संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. When you leave, summarize why you are the best candidate for the job and thank the person for his interest. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यू हॉल सोडून येत असता त्यावेळेस तुम्ही का योग्य कॅन्डिडेट आहात हे त्या ठिकाणी थोडक्यात सारांश रूपामध्ये सांगितलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तींना तुमच्यामध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे, तुम्हाला जॉब देण्यामध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे, तर आणि तर चांगल्या पद्धतीनं एक इम्प्रेशन तिथं तयार होईल आणि तुम्हाला जॉब मिळेल. यूज ए पर्सन्स नेम व्हेन टॉकिंग. इट इज द बेस्ट वे टू गेट अँड कीप हिज ऑर हर अटेन्शन. लक्षात ठेवा की जर इंटरव्ह्यूमधल्या एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही बोलत असाल तर तिथं नाव माहीत असण्याचा संबंध येत नाही, पण एखाद्या व्यक्तीचं नाव माहीत जर झालं असेल अदर सिच्युएशनमध्ये ज्याच्याशी तुम्ही बोलत आहात, इंटरॅक्ट होत आहात, तर त्या व्यक्तीचं जर नाव माहीत असेल तर ते नाव घेऊन बोलल्यानंतरचा जो प्रभाव आहे तो निश्चितपणानं आपुलकीचा किंवा आपलेपणाचा आहे. अँड अवॉइड व्हर्बल क्लटर. अति बोलण्यापेक्षा मिनिंगफुल पण चांगलं इफेक्टिव्ह बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ॲज बिझनेस कन्सल्टंट मॅरियन वुडॉल पुट्स इट, poor communicators tend to talk in paragraphs, successful communicators talk in short sentences. म्हणजे जे लोक जास्त व्हर्बल क्लटर करतात किंवा शाब्दिक फुलोरा फुलवतात ते काही फार मिनिंगफुल असतं असं नाही, पण कमी शब्दांमध्ये अर्थपूर्ण बोलणं ज्याला जमतं ते चांगले कम्युनिकेटर, इफेक्टिव्ह कम्युनिकेटर किंवा सक्सेसफुल कम्युनिकेटर आहेत असं म्हणायला हरकत नाही. मास्टर द आर्ट ऑफ स्मॉल टॉक. मोस्ट पीपल हू अपीयर comfortable with the strangers in social and business situations will tell you they have worked hard to look that way. लक्षात घ्या, तुम्ही मास्टर द आर्ट ऑफ स्मॉल टॉक, तुम्ही थोडक्यात परंतु चांगल्या पद्धतीने प्रभावी पद्धतीने बोलण्यावरती कमांड मिळवली पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही प्रभाव मिळवला पाहिजे, तर आणि तरच त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या जॉब मिळण्याची संधी आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती कोणती की comfortable with the strangers in social and business situations will tell you they have worked hard to look at that way. लक्षात ठेवा की तुमचे जे स्मॉल टॉक किंवा कमी शब्दामध्ये जास्त बोलणं किंवा मिनिंगफुल बोलणं ह्याचा सराव ज्यांनी केलेला आहे त्या अनोळखी व्यक्तींबरोबर देखील बोलत असताना चांगला प्रभाव निर्माण करतात आणि इफेक्टिव्ह सिद्ध होतात. Their advice: read a weekly news magazine and at least one daily newspaper, especially the sports section, so you can hold your own in a conversation. लक्षात ठेवा, पेपरमधील किंवा मॅगझिनमधील स्पोर्ट्स सेक्शन बारकाईनं वाचला पाहिजे किंवा कोणताही भाग त्यातला जो आहे तो निश्चितपणाने काळजीपूर्वक वाचा की जेणेकरून तुम्हाला इतरांशी इंटरॅक्ट होत असताना त्या व्होकॅब्लरीचा असेल किंवा त्या जनरल नॉलेजचा असेल, त्या जनरल इन्फॉर्मेशनचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो आणि ते आपण केला पाहिजे असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आस्क क्वेश्चन्स. टू ऑफन वेन पीपल मीट दे फील ऑकवर्ड अबाउट व्हॉट टू से आफ्टर द इंट्रोडक्शन्स. आणि बऱ्याच वेळा प्रस्तावना होते, एकमेकांची ओळख होते आणि पुढे बोलायला काही शिल्लक राहत नाही, परंतु त्यावेळेस आपण काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सी व्हॉट टाईप ऑफ क्वेश्चन्स आर टू बी आस्क्ड. फायनली देअर इज अ क्वेश्चन ऑफ हाऊ यू स्पीक. Any voice coach will tell you that you can learn to sound more relaxed, more assertive and more confident. तुम्ही तुमचा आवाज कसा असला पाहिजे? तुमचा आवाज हा त्या ठिकाणी रिलॅक्स असला पाहिजे, असर्टिव्ह काहीतरी नमूद करणारा असला पाहिजे, काहीतरी विधानात्मक त्या ठिकाणी तुम्ही बोलता आहात, काहीतरी तुमची स्टेटमेंट आहेत हे त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट आहात. ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी नमूद करता आल्या पाहिजे. वन गुड टेक्निक is to record your voice on the tape in this particular way. As you play it back, be alert for voice tones that sound apologetic, tentative, meek or imploring. आपण स्वतःचाच आवाज टेपवरती रेकॉर्ड केला. अलीकडे आपल्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत, त्यामुळे मोबाईलवरती आपण आपला आवाज रेकॉर्ड करू शकतो किंवा आपला व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करू शकतो. ते रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आपण पुन्हा बघा आणि आपल्या आवाजामध्ये कोणते दोष आहेत, तो अतिशय बारीक आहे का किंवा अतिशय क्षमा याचना मागणारा आहे का किंवा तो समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणारा नाही का, हे सगळ्या गोष्टी आपण बारकाईनं बघून त्या ठिकाणी आपण आपल्या आवाजावरती कमांड मिळवली पाहिजे किंवा आवाजामधला चढ उतार त्या ठिकाणी आपण बदलला पाहिजे. इन हिज बुक यू आर द मेसेज
Secrets of the Master Communicators, media consultant Roger Ailes suggests a voice improvement exercise he calls Tape and Ape. म्हणजे रॉजर एल्स हे सजेस्ट करतात किंवा सुचवतात की तुमचा आवाज हा टेप केला पाहिजे आणि तो ऐकला पाहिजे, जेणेकरून तो खरोखरच चांगला आहे का, का माकडासारखा आवाज येतोय किंवा विनोदी आवाज येतोय हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि ते समजून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा तो रेकॉर्ड करणं गरजेचं आहे आणि तो पुन्हा ऐकणं गरजेचं आहे. आणि स्वतःचे स्वतः समीक्षक व्हा, स्वतःचे स्वतः टीकाकार व्हा, जेणेकरून स्वतःच्या आवाजावरती टीका करून आपण त्यातला वाईट भाग जो आहे तो बदलून त्या ठिकाणी आपण चांगला त्या इन्कॉर्पोरेट करता येऊ शकेल, किंवा आवाजामधला जो चांगलेपणा आहे तो अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. Get a cassette tape of a famous actor or actress reading a classic. Record yourself reading the same selection and compare your performance. एखाद्या चांगल्या वाचकाचा त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आवाज ऐका, तोच कंटेंट तुम्ही वाचा आणि तो वाचलेला कंटेंट त्याच्याबरोबर कम्पेअर करा. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कोणत्या डिफरन्सेस आहेत किंवा कोणते फरक आपल्याला दिसतात हे त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ते लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करावी लागते हे आपण त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. युअर गोल इजंट टू बिकम अ परफॉर्मर सेज एल्स, बट वेन यू हिअर गुड स्पीच अँड अटेम्प्ट टू एम्युलेट इट यू विल इम्प्रूव्ह युअर व्हॉइस. इंग्लिशमध्ये एक प्रॉव्हर्ब आहे, अ बेस्ट लिसनर कॅन बी द बेस्ट स्पीकर. म्हणजे चांगला ऐकणारा माणूस हा चांगला बोलू शकतो, हेच या ठिकाणी नमूद केलेलं आहे. की तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं ऐकत असाल, म्हणजे तुमचे कान चांगले असतील, म्हणजेच तुम्ही बारकाईनं दुसऱ्याचं ऐकत असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही देखील चांगल्या पद्धतीनं बोलू शकता. आणि त्यासाठी आपण दुसऱ्याचं व्यवस्थित आणि बारकाईनं ऐकणं गरजेचं आहे. As Christopher Lasch states in his book, The Culture of the Narcissism, nothing succeeds like the appearance of the success. So take advantage of those crucial first 4 minutes. आणि या ठिकाणी जो सांगितलेला अगदी सुरुवातीला एक्स्ट्रॅक्टच्या सुरुवातीला सांगितलेला सल्ला जो आहे की पहिली 4 मिनटं ही अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण त्याच्यामध्ये तुमचं पहिलं इम्प्रेशन तयार होतं. लुक युअर बेस्ट, मूव विथ कॉन्फिडन्स, स्पीक विथ कॉन्व्हिक्शन अँड द जॉब यू वॉन्ट कॅन बी युअर्स. लक्षात ठेवा, तो जॉब तुमचाच होऊ शकतो, ती पोस्ट तुम्हालाच मिळू शकते, पण केव्हा की लुक युअर बेस्ट, म्हणजे तुमची इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी असली पाहिजे. मूव विथ कॉन्फिडन्स, तुम्ही चालत असताना सुद्धा तुमच्या चालण्यामध्ये एक आत्मविश्वास दिसला पाहिजे. तुमच्या चालण्यामध्ये तो आत्मविश्वास जर दिसला तर समोरची व्यक्ती इम्प्रेस होऊ शकते. स्पीक विथ कॉन्व्हिक्शन, तुम्ही अशा पद्धतीनं बोललं पाहिजे की समोरच्याला तुमच्या विचारांवरती विश्वास ठेवायला भाग पडलं पाहिजे. अँड द जॉब यू वॉन्ट कॅन बी युअर्स, आणि मग तुम्हाला जो जॉब हवा आहे तो त्या ठिकाणी मिळू शकतो. अशा पद्धतीने या एक्स्ट्रॅक्टमध्ये एवढंच सांगितलेलं आहे की इफ यू पजेस सम ऑफ द बेस्ट क्वालिटीज ऑफ द पर्सनॅलिटी, देन द जॉब इज युअर्स. यू कॅन गेट द जॉब, बट यू हॅव टू वर्क फॉर इट. You have to consistently make efforts to get the job in a proper way, and if you possess these qualities, the job will be yours. And that is the message communicated by the writer in this particular extract. Thank you so much.